तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आधीच महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका बसला. तर राहुल गांधींनी आर्थिक तुफान येणार असा इशारा देत केंद्र सरकारवर टीका केली. बघूयात. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा 90 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या 5 दिवसातली ही दुसरी वाढ आहे. 15 मेला 3 रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा 90 पैशांनी पेट्रोल डिझेल महागलं. म्हणजे एकूण वाढ ही 3 रुपये 90 पैसे इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे इतकं झालंय. पुण्यातही पेट्रोलचा दर हा 107 रुपये 86 पैसे आणि डिझेलचा 94 रुपये 40 पैसे आहे. काय करणार आता, शेवटी जी परिस्थिती आहे ती तशीच राहणार आहे. इलेक्शन वगैरे करून काय फायदा तर नाही आहे. देशावर तर ते तसे झालंय, सुधारण्याची काय क्षमता तर नाही वाटत मला. हे सगळं इलेक्शन झालं आणि हे सगळं वाढवलेत भाव. लोकांवर अन्यायच चाललाय. आता सांगता युद्ध हे झालं, हे ते गॅस येतात हे ते, आणि मग जातोय कुठे. सॅलरी कमी आहे, पेट्रोल एवढं. आता मी डेली कामाला बाईक मध्ये जातो, पण उपाय नाहीये, काय करू शकत नाही. बाकी सारे विदेश यात्रा रद्द करायला पाहिजे ना. मंत्री आता भी 10-20 गाड्या घेऊन घुमते. साधारण नागरिकाला काहून टार्गेट करते. एवढे जर भाव वाढत असेल तर सर्वसामान्य तर गेला कामातून. उच्चवर्ती तर ते तर जगतील आता कसं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आर्थिक वादळ येणार असल्याचं म्हटलंय. अब आर्थिक तूफान आ रहा है और उन्होंने जो स्ट्रक्चर बनाया है अदानी अंबानी वाला, वो अब खड़ा नहीं रहेगा, वो टूटेगा पूरा का पूरा. और दुख की बात है कि नुकसान आम जनता को, जो आर्थिक शॉक आ रहा है वो अब अदानी अंबानी को नहीं लगेगा, मोदी को नहीं लगेगा. अब उत्तर प्रदेश और देश के युवाओं को, किसानों को, मजदूरों को, छोटे बिजनेस वालों को लगने वाला है. और ऐसे लगने वाला है जो शायद बहुत सालों में नहीं हुआ है. संजय राऊतांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. लोक कर्माची फळं भोगत असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. महागाईमुळे या देशामध्ये, देशाच्या मध्यमवर्गीयांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. त्यातून एक आर्थिक अराजक निर्माण होईल आणि भारतीय जनता पक्ष म्हणेल हे मुस्लिमांमुळे होत आहे, हे पाकिस्तानमुळे होत आहे, आणि आमचे लोक मग कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील आणि परत भाजपलाच मतदान करतील. लोक त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत. कर्माची फळं जनता भोगत नाहीत, तर कर्माची फळं संजय राऊत आणि उभाटा गट भोगतंय. संजय राऊत कर्माची फळं जनतेने तुम्हाला दिली आहे. आज जर का काँग्रेसचं सरकार असतं तर देशामध्ये 200-300 रुपये लिटर पेट्रोल डिझेल असतं. उद्धवजी ठाकरे पंतप्रधान असते तर 500 रुपये लिटर पेट्रोल डिझेल झालं असतं. हे संजय राऊतांनी थोडंसं बघायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळं आज देश सुरक्षित आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी पुरवठ्यावरही परिणाम कायम आहे. महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये नो स्टॉकचे फलक लागलेत. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर डिझेलच्या नो स्टॉकचे बोर्ड आहेत. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल संपलंय. नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे फलक लावण्यात आलेत. इंधन टंचाईमुळे ज्या पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहेत तिथे नागरिकांच्या रांगा लागल्यात. अमरावती शहरातील पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावर खळखळाट आहे. कालपासून टँकर न आल्यानं 2 दिवसांपासून पेट्रोल पंप बंद आहे. जालन्यात औद्योगिक वसाहतीमधील पंपावर वाहनांची गर्दी आहे. इंधन भरण्यासाठी 1 ते 1.5 तास रांगेमध्ये नागरिकांना उभं राहावं लागतंय. जालन्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे या पंपांवर वाहनधारकांची झुंबड आहे. सर्वात शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती आहे. गडचिरोली शहरातही इंधन पुरवठा होत नसल्यानं पेट्रोल पंप बंद आहेत. 1 महिन्याचा स्टॉक आहे आमच्याकडे. डिझेल, पेट्रोल, केरोसिनचा स्टॉक आमच्याकडे आहे. आणि ठीक आहे, थोडंसं कुठे जरा उशीर होत असेल जायला वगैरे काय, पण आहे, सगळ्यांना मिळते असं माझं तरी म्हणणं आहे. अशी तक्रार आमच्याकडे आलेली नाही.
अशी तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेतो आणि त्याप्रमाणे जे सहकार्य करतो सगळ्यांना. रेल्वे स्टेशन पासून ते भोकरपट्यापर्यंत आम्ही फिरत डिझेलच्या मागणीसाठी आलो आहोत, पण कुठेही आम्हाला डिझेल भेटलेलं नाही. काही लोक सांगतात की साठा संपलेला आहे, अशा प्रकारची अवस्था आहे. ट्रॅक्टरला डिझेलच नाही, नागटी राहिलेले आता. डिझेल पेट्रोल आलो तर काल भरलं नाही का मग? नंबर लागला आणि संपलं. डिझेल बी नाही, पेट्रोल बी नाही, काहीच नाही झालं, संपलं. आणि 2 घंटे उभे आहे, तरी नंबर नाही लागला आमचा. पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही आणि स्टॉक असून सुद्धा या पंपांवर बोर्ड लावतात. दर 2 दिवस आड बोर्ड लावलेले असतात, म्हणजे 1 दिवस चालू आणि 3 दिवस बंद. ही परिस्थिती सगळीकडे दिसत आहे. भुजबळ हे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आहेत. पेट्रोल डिझेल संदर्भातली तक्रारच आलेली नाही असं भुजबळ सांगतायत, पण प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लटकतायत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.